इथं फोन करा आणि फोनवर सांगा की आम्ही सीएम साहेबांशी बोललेलोय, उद्याच्या उद्या तो निर्णय घेतला जाईल तर आम्ही इथं थांबणार नाही. बर त्यांनी असं सांगितलं शेवटी आता आम्ही काय मुद्दामून यात राजकारण करायला आम्ही तुम्हाला काही बोलू शकतो, पण मला असं वाटतं सरकारला चर्चा करत असताना जर त्यांनी सांगितलं की आज संध्याकाळी तो निर्णय घ्यावा अशी आमची मागणी आहे, पण समजा बोलत असताना ते बोलले 100% शब्द देतो काही झालं तरी, अरे म्हणजे शब्द म्हणजे फोनवर देतील त्यांना सुद्धा मला माहित आहे त्या भागामध्ये इलेक्शन आहे का? आपण नागपूरचं इलेक्शन आहे ना, नागपूरमध्ये तुमचा प्रभाव आहे का नाही? आहे ना, तिथे उलट गणित करू शकतो ना सत्ताधाऱ्यांचं. तुमच्या हातात निर्णय असताना त्यांना तुमचं ऐकावंच लागेल. त्यामुळे एकदा आपण फोन म्हणजे आता अधिकाऱ्यांना विनंती करतो, जर पोलीस अधिकाऱ्यांना आम्ही इथं रात्री राहायला नको असेल, थांबायला नको असेल, तर कृपा करून आपण योग्य त्या व्यक्तींशी बोलावं. महाजन साहेबांची आपण चर्चा करून देत असाल तर ते करून द्यावी. महाजन साहेब नसतील, समजा फोनवर नाही आले, तर अजून कोण नाव सांगा जरा. मुख्यमंत्री साहेब, सीएम साहेब, शिंदे साहेब आजारी आहेत असं मला कळालं, तरी आपण फोनवर बोलू शकतो. लागलं तर त्यांना फोन केला तर चालेल, तर त्यांच्याशी बोलण्याचा आपण प्रयत्न करू. बस समजा मुख्यमंत्री साहेबांशी आपण खरंच प्रयत्न करू, पण बऱ्याच वेळा मला अनुभव आलेले आहेत, पण तरी सुद्धा तुमच्यासाठी मुख्यमंत्री साहेब खरंच जर शिक्षकांचं हित त्यांच्या मनामध्ये असतील तर ते फोनवर यायला थांबणार नाही. ते 100% फोनवर येऊन तुम्हाला शब्द देतील असं मला तरी वाटतंय. पत्र हा महत्वाचा विषय आहे, पण एक तुम्हाला सांगतो, तुम्हाला जर शब्द त्यांनी फोनवर दिला आणि तो मुख्यमंत्री साहेबांचाच खरा आवाज असेल तर व्यक्तीपेक्षा काय महत्वाचं आहे? शब्द. पण कोण? मुख्यमंत्री देतो, म्हणजे पद महत्वाचं आहे. अरे 20 वर्ष गेलं, बरोबर आहे, आता जातंय का? गेल्या वर्षी तुम्ही जे आंदोलन आवाज आणि तुमची संख्या बघितल्यानंतर सरकार घाबरलं का नाही घाबरलं? हे सरकार कोणालाच घाबरत नाही, पण तुमच्या एकजुटीला घाबरते. तुमची एकजूट महत्वाची आहे. त्यामुळे परत एकदा किती वाजले? तो 4:45, म्हणजे अजून 15-20 मिनिटं आहेत. त्यामुळे फोन येतोय काय येतोय आपण बघूया. आणि दुसरं पोलिसांना मला एवढं सांगायचंय की मी यांना विनंती केलेली आहे की इथं थांबून राहावा, कारण आमच्या माता भगिनींना बऱ्याचशा लोकांना राहायला आडोसा सुद्धा नाही. आता इथं गेल्या वेळेस राहिले म्हणून कुठेतरी पावसापासून वाचले. रात्री पहाटे मला असं वाटतं 4-5 वाजता मोठा पाऊस आला होता. आपणही उठून बाहेर 5 वाजता 6 वाजता बसलो होतो. अनेक लोक चिखलात झोपले होते. ही ते या म्हणजे भविष्य घडवणारी जी पिढी आहे, म्हणजे शिक्षक आहे, ते चिखलात आपल्या हक्कासाठी, म्हणजे आपला खरा जो हक्क आहे, जो खऱ्या अर्थाने तुम्हाला न्याय मिळाला पाहिजे, त्यासाठी लढावं लागते, चिखलात झोपावं लागते. आज आपल्या दुर्दैवाशी या शिक्षकांची आजची परिस्थिती आहे. त्यामुळे मी यांना विनंती करतोय, त्यामुळे मला अधिकाऱ्यांना पोलिसांना सांगायचे की आम्ही इथं थांबलो, तुम्हाला जर काही कारवाई करायची असेल तर एका सुद्धा शिक्षकावर तुम्ही कारवाई करून चालणार नाही. कारवाई करण्यासाठी रोहित पवार हे नाव या ठिकाणी आहे. सलील भाऊंवर सुद्धा ईडी वगैरे झालेलं आहे, ते सुद्धा तुमच्यासाठी इथं भक्कमपणे राहणार. विचाराला माणसं कशी पक्की असतात, जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल या देशमुख परिवाराकडनं तुम्ही समजून घेतलं पाहिजे. अनिल देशमुख साहेबांना जेलमध्ये ठेवून सुद्धा त्यांनी विचार नाही सोडला. काही आमदार आहेत तुमचे, जे तुम्ही निवडून दिले ते आता दुसऱ्या पक्षात आहेत, त्यांना सुद्धा मी विनंती करतो की ही तुमची भूमिका आहे. त्यामुळे इथं कोण अधिकारी? बाबुल साहेब बोलून घ्या ना, आपण हे ऐकणार नाहीत. बोलून घ्या ना, बोलून मला सांग. बरं बघा, जर समजा मी इथून जायला लागलो, तुम्ही मला जाऊन देणार का? बघा माझी अडचण करून टाकली.